नमस्कार. मी अशोक मुरुमकर. काय सांगता न्यूज पोर्टल मध्ये आपलं स्वागत. सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रचाराने वेग घेतलेला आहे. अशा स्थितीमध्ये सध्या प्रत्येक पक्षामध्ये गटामध्ये घडतंय बिघडतंय असं वातावरण सुरू आहे. आपण करमाळा विधानसभा मतदारसंघाच्या निमित्ताने करमाळा विधानसभा मतदारसंघाच्या दृष्टीने आपण चर्चा करणार आहोत. करमाळा विधानसभा मतदारसंघामध्ये प्रमुख लढत ही तिरंगी आहे. प्राध्यापक रामदास जोळसर हे देखील किती मतं घेतील हे पाहावं लागणार आहे. अपक्ष आमदार संजय मामा शिंदे, महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार नारायण पाटील व महायुतीचे उमेदवार दिग्विजय बादल यांच्यात ही लढत आहे. यामध्ये माजी आमदार जयवंतरावजी जगताप यांची भूमिका महत्वाची आहे. याबरोबर सावंत गटाची देखील भूमिका महत्वाची आहे. माजी आमदार जगताप व सावंत गट यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार संजय मामा शिंदे यांचं काम केलं होतं. मात्र आता त्यांची साथ सोडत माजी आमदार जगताप व सावंत यांनी माजी आमदार नारायण पाटील यांना पाठिंबा दिला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार पाटील यांना हा पाठिंबा आहे. हा फटका निश्चितच आमदार संजय मामा शिंदे यांच्या गटाला बसणार आहे. त्यांना हा फटका बसणार आहे असं चित्र आहे. आणि गेल्या काही दिवसापासून म्हणजे 2 तारखेपासून 2 तारखेला हा पाठिंबा जाहीर झाला होता. त्यानंतर सावंत गटाने त्यांची वेगळी सभा घेऊन हा पाठिंबा दिला. अशा स्थितीमध्ये पाटील गटाचं सध्या वातावरण निर्माण झालेलं आहे. करमाळा तालुक्यात त्याची वेगळी चर्चा आहे. जगताप यांचा करमाळा तालुक्यातील गटातटाच्या राजकारणात महत्वाचा गट समजला जातो. सावंत गटाची देखील भूमिका महत्वाची असते. करमाळा शहरात त्यांची ताकद आहे. याबरोबर रावगाव गटात देखील त्यांची चांगली ताकद आहे. पांडे गटात त्यांची ताकद आहे. अशा स्थितीमध्ये हा फटका निश्चितच शिंदे यांना बसला असल्याचं बोललं जात आहे. मात्र दरम्यानच्या कालावधीमध्ये म्हणजे काल दलित समाज या निवडणुकीत किंग मेकर बनेल अशी भूमिका घेऊन नागेश कांबळे यांनी आमदार संजय मामा शिंदे यांना पाठिंबा दिलेला आहे. त्यानंतर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील भूमिका स्पष्ट केली असून आमदार संजय मामा शिंदे यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे. याबरोबर गणेश चिवटे हे देखील पाठिंबा देण्याच्या तयारीत आहेत. भाजपचे म्हणजे गणेश चिवटे यांना मानणारे जे करमाळा तालुक्यातील एक वर्ग आहे त्यांनी तो पाठिंबा जाहीर केलेला आहे. भाजपचे शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल असतील किंवा इतर जी मंडळी आहे त्यांनी हा पाठिंबा जाहीर केलेला आहे. अधिकृत घोषणा 1-2 दिवसात जाहीर होईल. त्यांच्या हातात सफरचंद घेतल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. कन्हैयालाल देवी यांच्या निवासस्थानी त्यांनी हातात सफरचंद घेतल्याचे फोटो सोशल मीडियातून व्हायरल झालेले आहेत. या भूमिकेबाबत गणेश चिवटे यांनी त्यांच्या संपर्क कार्यालयात प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. त्यामध्ये आपण आमदार संजय मामा शिंदे यांना पाठिंबा दिला पाहिजे अशी एक भूमिका मांडण्यात आली होती. अशा स्थितीमध्ये जगताप आणि सावंत यांनी जो पाठिंबा दिला त्यावेळी जे वातावरण निर्माण झालेलं होतं त्या वातावरणाला कुठेतरी काही प्रमाणात ब्रेक लागला असल्याचं चित्र आहे. आमदार शिंदे यांची जी मताची पोकळी जी निर्माण झालेली होती ते नागेश कांबळे असतील, मनसे असेल किंवा चिवटे हे भरून काढतील का या दृष्टीने सध्या चर्चा सुरू झालेली आहे. निश्चितच मनसेनं गेल्या म्हणजे 2019च्या निवडणुकीत मनसेनं शिवसेनेचं काम केलेलं होतं. म्हणजे अखंड शिवसेना त्यावेळेस होती. बागल यांचं त्यांनी काम केलेलं होतं. काही ठिकाणी तर मनसेनी आमदार शिंदे यांचं देखील काम केलेलं होतं असं बोललं जात आहे. मात्र आताच्या स्थितीत मनसेनी जे काम केलेलं आहे ते आमदार संजय मामा शिंदे यांच्या माध्यमातून काम केलेलं आहे असं बोललं जात आहे. आणि त्यांच्याकडे जो मतदार वाढलेला आहे, युवक मतदार हा मनसेकडे वाढलेला आहे, तो मतदार आमदार शिंदे यांचं काम करेल आणि त्यामुळे त्यांची ताकद वाढेल असा दावा मनसेचा आहे. तर नागेश कांबळे यांनी देखील पाठिंबा दिला. त्यावेळेस त्यांनी स्पष्टपणे असं सांगितलं होतं की या निवडणुकीत दलित समाजाला किंगमेकरची भूमिका बजावण्याची संधी मिळाली आहे आणि ती संधी आपण स्वीकारत आहोत असे म्हणत त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. त्यांच्या भाषणातील जर आपण मुद्दे पाहिले तर त्यांनी स्पष्ट असं सांगितलं होतं की जगताप आणि सावंत यांनी मामांची साथ सोडत
पाटील यांना पाठिंबा दिलेला आहे, त्यामुळे जी मताची तूट होणार आहे ती आम्ही भरून काढणार आहोत असं त्यांनी सांगितलेलं होतं. आणि या निवडणुकीत आमदार शिंदे यांना जर आमदार करायचे तर आम्ही पूर्ण ताकदीनं आमदार शिंदे यांचं काम करू आणि त्यांच्या मागे मताधिक्य मिळवून किंग मेकरच्या भूमिकेत आम्ही येऊ. दलित समाजाचे जे सर्व घटक आहेत ते पूर्ण ताकदीनं आम्ही आमदार शिंदे यांच्या पाठीशी उभा करू आणि ही पोकळी भरून काढू असं त्यांचं विधान आहे. दुसऱ्या बाजूने जर असं पाहिलं तर दशरथ कांबळे असतील, हे दशरथ कांबळे हे सध्या प्राध्यापक रामदास जोळ यांच्या स्टेजवरती आहेत, त्यांच्या सभा ते गाजवत आहेत. दुसरीकडं रमेश कांबळे हे देखील सध्या दिग्विजय बागल यांचा प्रचार करत आहेत. कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा झाला, त्या दौऱ्याच्या दरम्यान त्यांनी दिग्विजय बागल यांचं काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे. माजी आमदार नारायण पाटील यांची जी ताकद वाढत आहे त्यात सध्या ह्या ज्या दशरथ कांबळे असतील, रमेश कांबळे असतील, नागेश कांबळे असतील, मनसे असेल किंवा गणेश चिवटे असतील, यांच्यामुळं ही जी मताचं विभाजन होणार आहे याचा कुणाला फायदा होईल हे पाहावं लागणार आहे. कारण नागेश कांबळे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे, त्याच्यानंतर मनसेने त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे. गणेश चिवटे अधिकृत भूमिका लवकरच स्पष्ट करणार आहेत. जे वातावरण सध्या जगताप आणि सावंत यांच्यामुळे निर्माण झालेलं आहे ते वातावरण कुठंतरी आता बदलत असल्याचं चित्र सध्या करमाळा मतदारसंघात निर्माण झालेलं आहे. हे चित्र आमदार शिंदे यांना कसं फायद्याचं होईल हे निवडणुकीत पाहावं लागणार आहे. मात्र दुसरी एक याच्यातली जी बाजू आहे, आपण ह्या घडते बिघडते म्हणजे जगताप आणि सावंत यांनी जो पाठिंबा दिला त्यामुळे पाटील यांचं नक्कीच ताकद वाढली. मात्र कांबळे, मनसे आणि चिवटे यांनी जो निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आमदार शिंदे यांची ताकद वाढती आहे. जे काय पोकळी निर्माण झालेली होती, जे काय मताधिक्य कमी होणार होतं ते मताधिक्य वाढताना दिसतंय. जे काय पाटील यांच्या बाबत वातावरण निर्माण झालं होतं ते वातावरण कुठंतरी थांबताना दिसत आहे आणि हे वातावरण पुन्हा पाटील यांचं कमी होऊन शिंदे यांच्या बाजूनं वाढत असल्याचं सध्या बोललं जात आहे. याबाबत आम्ही काही पत्रकारांशी चर्चा केली, त्यावेळेस जगताप आणि काही पत्रकारांचं म्हणणं असं आलं की जगताप आणि सावंत यांची तुलना इतर घटकांशी होऊ शकत नाही. त्याचं कारण जगताप हे नाव मोठं आहे, सावंत यांचे देखील काही करमाळा शहरात नगरसेवक आहेत, याबरोबर ग्रामीण भागामध्ये देखील त्यांचं वजन आहे, त्याच्यामुळे त्यांची ताकद आहेच आहे, ती ताकद नाकारता येणार नाही. काही पत्रकारांचं म्हणणं असं आलं की निश्चितच पाटील यांचं जे वातावरण या पाठिंब्यामुळे निर्माण झालं होतं त्याला कुठेतरी ब्रेक लागताना दिसत आहे. त्याचं कारण की सावंत असतील किंवा जगताप असतील यांनी जरी पाठिंबा दिलेला असला तरी देखील गणेश चिवटे यांनी निश्चितच चांगलं काम केलेलं आहे. त्यांच्यामुळे एक मतदार वर्ग त्यांचा आहे तो शिंदे यांच्या बाजूनं जाणार आहे. याबरोबर नागेश कांबळे यांचं देखील मतदारसंघात चांगलं काम आहे, ते सध्या आता शिंदे यांचं काम करणार आहेत. त्यामुळे त्यांचं मताधिक्य त्यांना मानणारा जो वर्ग आहे तो आमदार शिंदे यांच्या बाजूने जाणार आहे आणि मनसेचा जो मतदार वर्ग आहे तो पूर्ण ताकदीनं आमदार शिंदे यांच्या बाजूने जाणार आहे. त्यामुळे सध्या शिंदे यांना देखील ही जमेची बाजू आहे असं काही पत्रकारांचं म्हणणं आलेलं आहे. काही नागरिकांशी देखील आम्ही संवाद साधला, त्यांनी देखील सध्या दोघंही बरोबरीने आला आहेत असं सांगितलं आलं आहे. तर तुम्हाला नेमकं काय वाटतं, ही जी करमाळा तालुक्यातील मतदार संघाची ही अवस्था झालेली आहे, घडते बिघडते, कोण पाठिंबा देते, कोण वेगळी भूमिका मांडते, याचा किती फायदा होईल तुम्हाला काय वाटते? तुम्ही देखील तुमचं मत कळवा, तुमचं मत देखील नक्कीच विचारात घेतलं जाईल. मात्र सध्याच्या स्थितीत दोघांचंही पारडं करमाळा तालुक्यात जड आहे, समसमान आहे असं यावरून दिसत आहे. धन्यवाद.